हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत यासाठी खाऊ 1 महिना असा त्याला पुरता आपण खाऊ बनवणार आहोत. तर खाऊसाठी मी घेतले होते मखाणे, अक्रोड, पिस्ता, काजू, बदाम, पोहे आणि सर्व प्रकारच्या डाळी असं घेतलं होतं सर्व काही. आणि भाजून झाल्यानंतर आपण मस्त असे वाटून घेणार आहोत. मिक्सरला बारीक करून घेऊन मग आपला रेडी होणार आहे खाऊ. मस्त अशा सर्व प्रकारच्या डाळी आणि पोहे वगैरे सगळं वाटून घेतलं आणि त्यांनी मला देत होते वाटून. आणि मी इकडं खाली बसून बारीक चाळणीनं चाळून घेत होते आणि यश पाहत होता मम्मा खाऊ कधी बनवून देते मला. तर मी इथं मखाने घेतलेले आहेत पहिलं वाटून. मखाने घेतलेले आहेत त्यांनी मला बारीक करून देत होते मिक्सरला. आणि यश काय पाहत होता कसं वाटतायत पप्पा. तरी तर 1 महिना असं स्टोअर करण्यापुरता आपला खाऊ रेडी झाला होता. तर यशला येत होती झोप, त्यामुळे मी यशला पहिलं खाऊ शिजवून घेतला आणि त्यात टाकलं होतं मी लसूण आणि जिरे, तेल, हळद, मीठ थोडंसं. जास्त खारट नाही चालायचं बाळांना. तर मी तर एवढा 1 महिना त्याला पुरतो हा खाऊ, एवढा 1 डब्बा. हा मी 1 महिन्याचा स्टोअर करूनच ठेवते यासाठी खाऊ. आणि खाऊ झाल्यानंतर मी चहाच्या चाळणीनंही गाळून घेते, त्याला ठसका नाही लागायला पाहिजे यासाठी. तर आपला इथं खाऊ रेडी झालेला आहे. तर आता यशला चारायचा. यशला खूप आवडतो हा खाऊ.